सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक देशातील तरुणांसाठी लढताना दिसतात। आज त्यांच्या उपोषणाचा 19वा दिवस आहे। आमरण उपोषण करत असल्यानं त्यांची प्रकृती खालावली आहे, त्यांचं वजन झपाट्यानं कमी होत आहे। त्यामुळे सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबाबत देशभरातून चिंता व्यक्त केली जाते। देशभरातील काही नेते आणि अभिनेते या आंदोलनाला पाठिंबा देताना दिसतात। राज ठाकरेंनी देखील आज पोस्ट करत पाठिंबा दर्शवलाय। सोनम वांगचुक यांच्या सारखा हिरा गमवावा लागू नये म्हणून सर्वजण वांगचुक यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली आहे। मात्र सोनम वांगचुक हे उपोषणावर ठाम आहेत। यातच काही जणांना प्रश्न पडलाय की सोनम वांगचुक यांची संपत्ती किती आहे, सोनम वांगचुक हे कमाई कुठून करतात, त्यांची उपजीविका कशी चालते, तसेच त्यांचा इन्कम आणि खर्च किती आहे, या सगळ्याचा आढावा आपण या व्हिडिओतून घेऊयात। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात एलएस मराठी। देशात नीट पेपर फुटी झाली आणि एकच खळबळ उडाली। नीट पेपर फुटीची बातमी समोर आली आणि 11 ते 12 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली। हा आकडा नोंद झालेल्या विद्यार्थ्यांचा आहे, तर काही विद्यार्थ्यांनी टोकाचं पाऊल उचलण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे। विद्यार्थी वर्षभर रात्रंदिवस मेहनत करतात, मुलांचे कुटुंब देखील त्यांच्यावर लाखो रुपये खर्च करतात, पण कुटुंबाचा पैसा आणि विद्यार्थ्यांची मेहनत वाया जाताना दिसते। नीट सारखा पेपर फुटल्यानंतर सरकार कोणतीही जबाबदारी घेताना दिसत नाहीये। एवढ्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली, विद्यार्थ्यांचं भविष्य खराब झालं, मात्र सरकार री नीटच्या नावाखाली सर्व सुरळीत झाल्याचं दाखवत आहे। मोदी सरकारनं या सर्वांना जबाबदार असणाऱ्या केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पाठीशी घातलंय। प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक 19 दिवसांपासून आंदोलन करतात, पण अद्यापही सरकारनं त्यांच्या आंदोलनावर तोडगा काढलेला नाहीये। त्यांची प्रकृती खालावतच चालली आहे, पण सरकार यावर काही तोडगा करताना दिसत नाहीये। सोनम वांगचुक यांचं उपोषण सुरू असतानाच काहींनी त्यांची संपत्ती किती आहे असा प्रश्न विचारलाय। तर सोनम वांगचुक यांच्या संपत्तीविषयी बोलायचं असलं तर ते काही उद्योगपती नाहीयेत आणि अब्जावधीश पण नाहीयेत। ते साध्या राहणीमानासाठी ओळखले जातात। विविध अहवालाच्या माहितीनुसार सोनम वांगचुक यांची संपत्ती 75 लाख ते 80 लाख रुपयांच्या आसपास आहे। त्यांच्या कमाईतील मोठा वाटा युट्यूबच्या माध्यमातून येत असल्याची माहिती आहे। तसंच त्यांना अनेक पुरस्कारांच्या माध्यमातून देखील रक्कम मिळाली आहे। संस्थात्मक देणग्या आणि CSR फंड यांच्याद्वारे ही संपत्ती आली असल्याची माहिती आहे। त्यांच्या संपत्तीत कोणतीही वाढ नाही, कारण ते पैसे कमवण्यासाठी काम करतच नाहीत। त्यांनी जर पैसे कमवण्याचं ठरवलं असतं तर आतापर्यंत ते अब्जावधीश झाले असते, कारण त्यांनी भारतीय जवानांसाठी थंडीपासून वाचण्यासाठी एक खास टेंट बनवलाय। बाहेर तापमान कितीही थंड असलं तरी या टेंट मध्ये वातावरण उबदारच असतं। तसंच त्यांनी थंडीपासून बचावासाठी खास घरांची रचना केली आहे। या घरांमध्येही उबदार वातावरण असतं। त्यांनी जर ठरवलं असतं तर या प्रकल्पाच्या माध्यमातून करोडो रुपये कमवले असते, पण त्यांना भारतीय सैन्यासाठी आणि आपल्या लोकांसाठी काहीतरी चांगलं करायचं होतं, त्यामुळे त्यांनी कोणतेही पैसे घेतले नाही। अशा महान लोकांची संपत्ती पाहण्याऐवजी त्यांचं कार्य पाहिलं पाहिजे, त्यांच्या या भव्य आंदोलनाला पाठिंबा दिला पाहिजे। असं रत्न आपल्या देशातून बाहेर जाऊ नये किंवा त्यांना काही होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे। आज त्यांनी आपल्या देशाला एवढं काही दिलंय आणि आपण त्यांना जंतर मंतरवर 19 दिवसांपासून उपाशी बसवलाय। त्यांनी लडाखसाठी काही दिवसांपूर्वी आवाज उठवला होता, त्यावेळी देखील सरकारनं त्यांना उचलून जेलमध्ये टाकून दिलं होतं। नेमकं काय घडलं होतं थोडक्यात पाहूयात। सप्टेंबर 2025 मध्ये लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा आणि त्यांचा संविधानाच्या 6व्या परिशिष्टात समावेश व्हावा, यासाठी लडाखमध्ये मोठं आंदोलन सुरू होतं। या आंदोलनादरम्यान एका गटानं भाजपच्या स्थानिक कार्यालयाला आग लावली आणि सुरक्षा दलांशी संघर्ष केला। यावेळी हिंसाचार होऊन काही जणांचा मृत्यू झाला होता। हिंसक घटनांसाठी सोनम वांगचुक यांनी लोकांना चिथावणी दिल्याचा आरोप करत त्यांना थेट राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत NSA अंतर्गत अटक करण्यात आली। त्यांना जवळपास 6 महिने राजस्थानच्या जोधपूर मध्यवर्ती तुरुंगात ठेवण्यात आलं। वांगचुक यांच्या अटकेविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती। केंद्र सरकारला कोणत्याही कायदेशीर कारवाईला सामोरं जावे लागू नये म्हणून केंद्र सरकारनं माघार घेत त्यांच्यावरील NSA अंतर्गत असलेली कारवाई तात्काळ प्रभावानं रद्द केली आणि त्यांची सुटका केली। त्यांची जेलमधून सुटका झाल्यानंतर ते शांत बसले नाहीत। नीट पेपर फुटी होताच सोनम वांगचुक विद्यार्थ्यांसाठी, तरुणांच्या भविष्यासाठी रस्त्यावर उतरले। तरुणांच्या भविष्यासाठी सोनम वांगचुक उपोषण करत आहेत। सोनम वांगचुक यांच्यासारखा महान नेतृत्वावर आज उपोषणाची वेळ आली आहे। त्यांच्या उपोषणाची दखल घेतली जात नाहीये, तर सर्वसामान्यांच्या उपोषणाचं काय, त्यांचा आवाज कोण ऐकणार असा प्रश्न निर्माण झालाय। ज्या व्यक्तीवर 3 इडियट सारखा चित्रपट बनलाय त्या व्यक्तीचा आवाज कुणीही ऐकायला तयार नाहीये। सरकारचा हा भ्रम झालाय की काही दिवस उपोषण करून आंदोलन करू द्यायचं, यावर काहीच प्रतिक्रिया द्यायची नाही, आपोआप आंदोलन मागे घेतलं जाईल। शेतकरी आंदोलनात असंच दिसलं। दिल्ली बॉर्डरवर शेतकऱ्यांनी तब्बल वर्षभर आंदोलन केलं होतं। या आंदोलनादरम्यान सुमारे 700 शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप शेतकरी नेते आजही करतायत। म्हणजे जवळपास 700 शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर केंद्र सरकारला आंदोलन सुरू असल्याचं कळलं आणि या आंदोलनावर तोडगा काढण्यात आला। आता सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाचा आज 19वा दिवस आहे। त्यांना अजून किती दिवस आंदोलन करावं लागतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला काय वाटतं, सरकार या आंदोलनावर काही तोडगा काढेल का? कमेंट करून आम्हाला नक्की कळवा। ब्युरो रिपोर्ट, एलएस मराठी।